पूर्ण भारताचे आराध्य देवता आहे भगवान श्रीकृष्ण आणि श्रीकृष्णाचे एक अवतार महाराष्ट्राच्या पंढरपूरमध्ये विराजमान आहे, ज्यांना आपण सगळे भगवान विठ्ठल म्हणतो, नाहीतर प्रेमाने पांडुरंग पण म्हणतो। याच पंढरपूरमध्ये भगवान विठ्ठलजी संत जनाबाईच्या घरी प्रकट झाले होते आणि त्यांच्या रोजच्या कामामध्ये संत जनाबाईची मदत करत होते। संत जनाबाई जिथे स्वयंपाक करत होती ते चुला आणि असे खूप सारे वस्तू पंढरपूरमध्ये तुम्हाला पाहायला मिळते। गेल्या 500 वर्षापासून भगवान विठ्ठलजी विटेवर उभे राहून आपल्या येणाऱ्या भक्तांना दर्शन देत आहे। चला मग पंढरपूरच्या या यात्रेला सुरुवात करूया। तर पंढरपूरमध्ये येणाऱ्या भक्तांना राहण्याची काय काय व्यवस्था आहे आणि इथे जे भक्त निवास आहेत तिथल्या रूमचे काय काय रेट्स आहेत, अशा प्रकारची पूर्ण माहिती मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये देणार आहोत। त्यामुळे आजचा हा व्हिडिओ पूर्ण पाहतो। पंढरपूरमध्ये आल्यावर पंढरपूरचे दर्शन यात्रा सुरू करण्याच्या आधी मुख्य विठ्ठल रुक्मिणी मंदिर पासून फक्त 5 किलोमीटरच्या दूरीवर तुम्हाला हे श्रीकृष्णाचे मंदिर दिसून येणार। याच मंदिरमध्ये सर्वप्रथम दर्शन केल्यानंतर पंढरपूरचे दर्शन यात्रा सुरू केल्या जाते। प्राचीन प्रथेनुसार वारकरी भक्तगण आपल्या पंढरपूरची परिक्रमाची सुरुवात याच श्रीकृष्ण मंदिर पासून करतात आणि नंतर चंद्रभागा नदीच्या काठी जाताना पूर्ण पंढरपूरची परिक्रमा करतात। पंढरपूरमध्ये तुम्ही सीधे जाऊन भगवान विठ्ठलचे दर्शन करू शकत नाही, कारण ते भक्त कुंडलिकमुळेच भगवान विठ्ठल इथे विराजमान आहे। तर सर्वात आधी तुम्हाला संत कुंडलीचे दर्शन करावे लागते। चंद्रभागा नदीच्या जवळ बनलेलं हे संत कुंडलिक महाराजांचे मंदिर। द्वारकाधीश मंदिर। जेव्हा तुम्ही या मंदिराकडे चालत याल तेव्हा तुम्हाला रस्त्यात हे प्राचीन द्वारकाधीश मंदिर दिसून येणार। या मंदिराला ग्वाल्हेरचे महाराजा दौलतराव शिंदेजीच्या पत्नीपासून 1250 मध्ये बांधण्यात आले आहे आणि या मंदिराला शिंदे सरकारच्या वाड्याच्या नावाने ओळखले जाते। चंद्रभागा नदी। पंढरपूरच्या प्राचीन परंपरेनुसार सर्वप्रथम तुम्हाला चंद्रभागा नदीच्या या पवित्र जलमध्ये स्नान करावे लागतात आणि नदीमध्ये स्नान केल्यानंतर चंद्रभागा नदीच्या काठेवर बनलेल्या या भक्त पुंडलिक मंदिराचे दर्शन करावे लागते आणि याच्यानंतरच तुम्ही मुख्य मंदिरमध्ये भगवान विठ्ठल आणि रुक्मिणीचे दर्शन करू शकतात। आणि हे जे नदी आहे याला चंद्रभागा नदी म्हटले जाते आणि हे नदी भीमाशंकर वरून येते। भीमाशंकर ज्योतिर्लिंग जे आहे तिथून या नदीचे उगम होते आणि हे नदी वाहत जेव्हा पंढरपूरला पोहोचते तेव्हा ही नदी इथे चंद्राच्या आकारात वाहते, त्यामुळे या नदीला चंद्रभागा नदी म्हटले जाते। चंद्रभागा नदीच्या फक्त 5 किलोमीटरच्या दूरीवरच भगवान विठ्ठलजीचे हे मुख्य मंदिर आहे आणि मंदिराच्या समोरच तुम्हाला हे संत चौकामेळा महाराजाची समाधी दिसून येणार। इथे दर्शन केल्याच्या नंतर तुम्हाला या नामदेव पायऱ्याचे दर्शन करावे लागते, कारण ते याच जागेवर भगवान विठ्ठलजीचे चरणामध्ये कायमच राहण्यासाठी संत नामदेवजीने याच जागेवर समाधी घेतली होती। पण संत नामदेवजीची बहीण संत जनाबाई पण भगवान विठ्ठलच्या चरणामध्ये आपले प्राण अर्पण करून याच जागेवर समाधी घेतली होती। आणि याच मंदिराच्या मुख्य गर्भगृहामध्ये शिवलिंगच्या आकाराचे मुकुट घातलेले आणि आपल्या हातांना कमरेवर ठेवून उभ्या मुद्रामध्ये भगवान विठ्ठलजी आपल्या भक्तांना दर्शन देत आहे। आणि याच मंदिराच्या परिसरामध्ये तुम्ही माता रुक्मिणीचे पण दर्शन करू शकता। आणि दर्शन केल्याच्या नंतर तुम्ही उत्तर आणि पश्चिम द्वारमधून बाहेर येते। बाहेर आल्याच्या नंतर इथे तुम्ही 20 रुपये देऊन लाडू प्रसाद पण घेऊ शकतात। पंढरपूरमध्ये येणाऱ्या भक्तांना राहण्यासाठी इथे संत गजानन महाराज ट्रस्ट कडून भक्तांना राहण्याची सुविधा करण्यात आली आहे। या भक्त निवासमध्ये तुम्ही खूप जास्त कमी पैशामध्ये राहू शकतात आणि याच भक्त निवासच्या 10 किलोमीटरच्या दूरीवर पंढरपूरचे विठ्ठल रुक्मिणी भक्त निवास स्थित आहे। हे भक्त निवास 5 स्टार वाणीच आहे। या भक्त निवास मध्ये तुम्हाला 5 बेड वाली रूम फक्त 1500 रुपये मध्ये मिळून जाणार आणि याच भक्त निवास मध्ये रेस्टॉरंट पण बनून आहे आणि या भक्त निवासाच्या रूमचे रेट तुम्हाला स्क्रीन वरती दिसून येत असेल। तर पंढरपूरच्या यात्रेचा हा माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला चांगला वाटला असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक शेअर करून चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। भेटूया आता अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।